जय हिंद, जय महाराष्ट्र. शौर्यगाथा करिअर अकॅडमीवरती मी दीक्षा तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. तर आपण 100 मीटरचे जे काही वर्कआउट आहे त्याबद्दल आपण आज बोलणार आहे की 100 मीटरमध्ये आमचे मार्क्स वाढत नाहीत. आम्हाला 10च मार्क भेटतात, आम्हाला 8च मार्क भेटतात, आम्हाला 6च मार्क भेटतात. तर आम्हाला निदान 12 किंवा 15 एवढे तरी मार्क्स भेटायला पाहिजे. तर ते भेटत नाही, तर ते कसं करायचं? सगळ्यात बेसिक आणि बेस्टमध्ये जर काही असेल ना, तर ते म्हणजे तुमचा वर्कआउट, तुमचा वॉर्मअप, नंतरनं तुमच्या जे काही वर्कआउटसाठी म्हणजे थोडक्यात स्पीड वर्कआउट. स्पीड वर्कआउटमध्ये काय काय येतं? स्पीड वर्कआउटमध्ये शॉर्ट हाय नी, फुल हाय नी, लेग स्ट्रेट, बॅक नी, ह्या सगळ्या जे काही वर्कआउट असतो, हँड स्विंग येते त्याच्यामध्ये, ते हे करा. आणखीन बेसिकमध्ये जर सांगायचं गेलं तर 100 मीटर स्टार्ट आणि एंड हा पण शिकून घ्यायचा. स्टार्ट कसा करायचा, एंड कसा करायचा आणि प्लस 4 पॉइंट, 3 पॉइंट आणि 2 पॉइंट हे पण पॉइंट शिकून घ्या. 4 पॉइंटला कसं बसायचं, 3 पॉइंटला कसं वेगळ्या पद्धतीने बसायचं किंवा हात पाठीमागं कुठपर्यंत घ्यायचा वगैरे हे सगळं. आणि 2 पॉइंटला जर काय आपण सरळच उभा राहून जातो, तर ते पण शिका. आणि आणखीन एक म्हणजे वर्कआउटच्या नंतर आणखीन काय केलं पाहिजे, तर तुमचा दम नाही लागला पाहिजे, तर तुम्ही थोडंसं ॲप्स वर्कआउट करा, लेग वर्कआउट करा. ह्यानी सुद्धा फरक पडतो. जर अजून काही करायचं असेल तर 100 मीटरसाठी ज्या लागणाऱ्या स्प्रिंटा असतात, त्या स्प्रिंटा कशा मारायच्या? सुरुवातीला 3-3च्या सेटमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने स्प्रिंटा मारायच्या. 30 मीटर, 40 मीटर किंवा 50 मीटर. 30 मीटर घेतलं तर 50 मीटर, 50 मीटरच्या नंतरनं 70, 70च्या नंतरनं 90 आणि नंतरनं 110 मीटर मारा. 100 मीटर मारू नका, थोडंसं एक 10 मीटर पुढे घ्या. आणि असं प्रॅक्टिस डेली करा. डेली म्हणजे सपोज सोमवारी स्पीड वर्कआउट घेतला, मंगळवारी शूट घ्या 100च्या स्प्रिंटचे. नंतरनं म्हणजे हे अशा पद्धतीने तुम्ही करा, तरच तुमचं होणार. नाही तर 100चं पूर्ण वाटोळं, वाटोळा म्हणजे वाटोळंच आहे. तुम्ही वर्ष घालवा, 3 महिने घालवा, 6 महिने घालवा, होणार नाही. पण हे जे बेस्ट वर्कआउट मी जे सांगितलेत हायनी वगैरे, तर तेच करा. त्याच्या व्यतिरिक्त काही सुद्धा करू नका. आणि थोडंसं लाँग रूटला गेल्याच्या नंतरनं जे काही आपण टेकडी चढतो, ते टेकडी चढा, तिथं हिल मारा, तिथं एकदम स्पीडमध्ये वरती टेकडी चढण्याचा अर्ध्यापर्यंत तरी प्रयत्न करायचा. फुल प्रयत्न तर मी म्हणत नाही, पण अर्ध्यापर्यंतच करा. तर जास्त काही करण्याची गरज नाहीये 100 मीटरला. जर काही करायचं असेल तर हेच आहे. वर्कआउट वगैरे व्यवस्थित करा, स्प्रिंट वगैरे व्यवस्थित द्या, टायमिंग काढत राहावा. जेणेकरून तुम्हाला कळेल की बाबा ह्या आठवड्यामध्ये माझा हा टायमिंग आला होता आणि माझा पुढच्या आठवड्यामध्ये चांगला टायमिंग आला, तर त्याच्या अजून पुढच्या आठवड्यामध्ये त्याच्यापेक्षा बेस्ट टायमिंग आला पाहिजे. फक्त हेच करा, बाकी काहीही करू नका. नंतरनं इंजुरी होती, हे होतं, ते होतं, पाय वाकडा पडला, तर पाय पण व्यवस्थित टाकून पळा. नाहीतर वाकडं-तिकडं पळला तर तुम्हाला पायाला इंजुरी होणार म्हणजे होणार 100%. ज्यावेळेस आपल्याला 100 मीटरसाठी सोडलं जातं, त्यावेळेस 100 मीटरला काही लाईनमध्ये आपल्याला सोडलं जातं. तर आपण आपली लेन सोडून दुसऱ्याच्या लेनमध्ये झिगझॅग पद्धतीने पळालो तर आपला टायमिंग एकदम खराब येतो, म्हणजे येतोच. तर त्यासाठी एकदम स्ट्रेट लाईननी पळा. दुसऱ्याच्या लेनमध्ये, स्वतःची लेन सोडून दुसऱ्याच्या लेनमध्ये नाही पळायचं. आणि वर्कआउट डेली 3-3 सेट करा प्रत्येक ह्याचे, एकदम स्पीडमध्ये. त्याशिवाय वर्कआउट व्यवस्थित होत नसतो आणि इम्प्रूव्हमेंट पण दिसणार नाही तुम्हाला, की माझं बाबा मागच्या महिन्यामध्ये एवढा सेकंद टायमिंग आला होता, ह्यावेळेस पण तेवढाच आला. तर तसं नाही यायला पाहिजे. मागच्या महिन्यामध्ये जर तुमचा 15 सेकंद आला तर ह्या महिन्यामध्ये तुमचा किमान 14.5 किंवा 14 सेकंद तरी आला पाहिजे. हा विचार करा आणि ह्याच पद्धतीने प्रॅक्टिस करा. वेगळं काहीही करायची गरज नसती खरं तर. हेच केलं तरी चालतं. कारण जे मी जो वर्कआउट केला तोच वर्कआउट मी पण तुम्हाला सांगते. ह्याच्या वेगळं तर वर्कआउट मी पण नाही करत आणि केलाही नाहीये. तर तुम्ही पण तोच वर्कआउट करा. आणि वेळ द्या थोडासा, ते समजून घ्या थोडंसं, कसं पळायचं, कसं करायचं, काय ते. थोडंसं समजलं तर माइंड शांत ठेवलं तरच तुम्ही पळणार आहे, तुम्ही व्यवस्थित करणार आहे. नाहीतर तुमचा टायमिंग एकदम बकवास येणार, चांगला येणार पण नाही. जर चांगला टायमिंग आणायचा असेल तर बेस्टमध्ये हेच उपाय आहेत, हेच बेस्ट वर्कआउट आहेत
किंवा याच्या व्यतिरिक्त तर नाही आहेत. पण जर रनिंग करताना कोणाच्या पोटात वगैरे जर दुखत असेल तर ॲप्स वर्कआउट आणि लेग वर्कआउट करा. हे मी मगाशी पण म्हणलं. आणि जर हात दुखत असेल तर थोडेसे पुशअप्स वगैरे मारा. रनिंग करताना काही काहींचा हात पिचकतो वगैरे, तर थोडंसं इंजुरी वगैरे होती तिथं. तर त्यासाठी तुम्ही थोडंसं, जास्त नाही, पण एकदम बेस्टमध्ये थोडंसं पुशअप्स वगैरे मारा. कारण पुशअप्स मारावंच लागतात. ते थोडंसं बेस्ट असतं. कारण आपल्याला दम वगैरे लागत नाही. तर त्यासाठी एवढंच करा, बाकी काही करू नका. आणि चांगली प्रॅक्टिस करा. यावर्षी तुम्हाला ही वर्दी भेटो, हीच इच्छा करेन मी. जय हिंद, जय महाराष्ट्र.